रिकमेंडेड MCQ नंबर 12 यामध्ये काय म्हणले, हा ॲक्च्युली PYQ आलेला आहे CSAT 2025ला, म्हणजे मागच्या रविवारी CSATचा जो राज्यसेवेचा पेपर झाला होता त्यातील प्रश्न आहे हा. आयताची रुंदी A, लांबी B, रुंदी 20% कमी केली आणि लांबी 10% वाढवली, तर पहिलं क्षेत्रफळ जे AB होतं ते आता किती झालं? 20% म्हणजे किती? आपण पर्सेंटेजमध्ये शिकलो, फ्रॅक्शनमध्ये 1/5. आणि 20% कमी याचा अर्थ काय? 5/4 होणार. याचाच अर्थ काय? जुनी रुंदी 5 होती, नवीन 4 झाली फ्रॅक्शनमध्ये. तसंच लांबी 10% म्हणजे किती? 1/10 फ्रॅक्शनमध्ये शिकलोय. आणि 10% वाढवली याचा अर्थ पूर्वी 10 होती ती आता 11 केली. या दोन गोष्टी मिळाल्या आपल्याला. पूर्वी रुंदी 5 होती त्याची आता 4 झाली, पूर्वी लांबी 10 होती त्याची आता 11 आली. आणि क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी किंवा रुंदी गुणिले लांबी. रुंदी पहिली 5 होती ती 4 झाली, ओल्ड पासून न्यू. तसंच लांबी आता पहिली 10 होती आता 11 झाली. म्हणजे जो खालचा भाग येणार आहे तो यांचा गुणाकार केला तर क्षेत्रफळ बनणार आहे. खालचा भाग ओल्ड आहे म्हणजे पूर्वीचं क्षेत्रफळ आणि वरचा भाग नवीन क्षेत्रफळ. 10/50 हे पूर्वीचं क्षेत्रफळ होतं 50, त्याचं किती झालं? 11×4 = 44. 50चे 44 होतात म्हणजे 100चे किती? 50चे 100 केले डबल, 44चे पण डबल 88. म्हणजे पूर्वीचं क्षेत्रफळ 100 होतं तर आत्ताचं किती झालं? 88%. पर्याय नंबर 3. परीक्षेत फक्त एवढंच अपेक्षित आहे, 20% कमी केली. 1 मिनिट खोडतो. 20% कमी केली तर काय लिहिणं अपेक्षित आहे? 5/4. आणि 10% वाढवली लांबी तर 10/11. 11×44 10/50. 50चं 44 तर 100चं किती? 88. म्हणजे पूर्वी 88 100 क्षेत्रफळ होतं, आता 88 क्षेत्रफळ झालं. शिकड्यावरील बदल कळाला. याच्या पलीकडं जर आपल्याला लांबी A आणि B ह्या ज्या दिलेल्या आहेत त्या गोष्टी रोलमध्ये आणायच्या असतील तर रुंदी किती? 1. आता खाली काय लिहितो आपण कधी पण? ओल्ड. त्याचं काय होतं? न्यू. आणि गुणिले 100 केलं तर आपल्याला पर्सेंटेजमधील बदल मिळतो. मग ओल्ड किती आहे? ओल्ड रुंदी A आणि लांबी B. म्हणजे पूर्वीचं क्षेत्रफळ किती झालं? A × B. हे ओल्ड झालं. ओल्डचं काय होणार आहे आता? नवीन. रुंदी 20% कमी केली. रुंदी किती? A. A ही 20% कमी केली म्हणजे A किती केली? 20% म्हणजे कमी. आपल्या जुन्या भाषेत 100ची 80 केली. आपण फ्रॅक्शनमध्ये लिहितोय फक्त. फ्रॅक्शनमध्ये किती? 5/4. कॅल्क्युलेशन वाचण्यासाठी, वेळ वाचण्यासाठी. ही झाली नवीन रुंदी. आणि नवीन लांबी किती झाली? लांबी 10% वाढवली. 10% वाढवली म्हणजे 100ची किती झाली? 110. पूर्वी किती होती? B. B ची किती झाली? 100ची 110 म्हणजेच 10/11. B ची किती झाली? 10/11 पट. हे सोडवलं. खालचं क्षेत्रफळ जुनं AB ओल्ड, वरचं क्षेत्रफळ नवीन. नवीन हा A, हा सगळं गुणाकाराच आहे. A गुणिले 4 गुणिले 4/5 गुणिले B गुणिले 11/10 म्हणजे AB गुणिले हे 4/5 गुणिले 11/10. 11×44 10/50. AB ला AB गेला. आता काय आलं? 50/44 म्हणजे जुनं क्षेत्रफळ 50, आता 44 म्हणजे 6% कमी झालं. किंवा 50 क्षेत्रफळ होतं ते 44 झालं. तर आता 100 क्षेत्रफळ असलं तर किती होईल? 88. पर्याय नंबर 3. कसं सोडवा? कंबाईनच्या हेतूने आपण फक्त घेतलंय रिकमेंडेड PYQ म्हणून. तो फक्त वेळ सुटणार आहे, फक्त वेळ वाचण्याशी मतलब आहे. पाहिल्याबद्दल थँक्स.